नमस्कार, बोलबिंदास्त या NDTV मराठीच्या विशेष कार्यक्रमात मी अक्षय कुडकेलवार तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय। मुंबईमधले कबूतरखाने हे श्वसनाचा आजार होत असल्याचा दाखला देत न्यायालयाने बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत। आपण बघतोय की मुंबईच्या दादर परिसरामध्ये असलेला हा कबूतरखाना आता महानगरपालिकेने बंद केलेला आहे, ताडपत्रीने झाकून ठेवलेला आहे। मात्र यालाच आता या शासनाच्या निर्णयाला विरोध होत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय आणि मोठ्या संख्येने जैन समुदाय जो आहे या महानगरपालिकेने घेतलेल्या निर्णयाला विरोध करतोय। नेमकं यामागचं काय कारण आहे आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही मला सांगा की तुमच्या माध्यमातून शासनाचा जो निर्णय आहे त्याला विरोध केला जातोय, काय सांगाल? हम लोग शासन का विरोध नहीं कर रहे हैं, हम लोग उनके खिलाफ भी नहीं है, पर जब तक साबित नहीं हुआ है उससे पहले उन्होंने जो ये एक्शन लिया है तालपत्री लगाने का वो गलत है। आज उन्होंने ये लगा दी, इसकी वजह से हजारों कबूतर भूखे मर रहे हैं। वो कबूतर वहाँ पे बैठने वाले थे, वो उनका घर था, अभी उनका घर छीन लिया है तो वो कबूतर सारे रोड पे आ रहे हैं जिससे वो गाड़ी के नीचे कुचले जा रहे हैं। और अगर कल कोर्ट में साबित हुआ कि ये इनकी वजह से कुछ भी नुकसान नहीं हो रहा है तो ये जो 40 से 50 हजार कबूतर मर चुके हैं उनका जिम्मेदार कौन, उनकी जवाबदारी कौन ले रहा है? क्या प्रशासन लेगा उनकी जवाबदारी? उन लोग को न्याय मिलेगा जो इतने मर चुके हैं? आपकी क्या भावना है इस बात को लेकर? आप कहाँ पे रहते हो और आपकी क्या भावना है? मैं दादर पोर्टुगीज चर्च में रहता हूँ। यहाँ पे मराठी बोलू शकता? नहीं, मराठी नहीं बोल सकता सर, लेकिन हिंदी में बता सकता हूँ। 20-22 साल से रह रहा हूँ। मेरे को लग रहा है यहाँ पे किसी को कुछ प्रॉब्लम नहीं है। आजू बाजू दुकान वाले इतने सालों से रह रहे, किसी ने प्रॉब्लम नहीं किया। यहाँ पे डॉक्टर्स है, उसको भी हमने पूछा कि कोई आपके पास ऐसे पेशेंट आए हैं क्या कि जो आपको इस रोग को लेके कुछ तकलीफ है, तो वो लोग सब बोल रहे हैं कि हमको कोई प्रॉब्लम नहीं है। मेरे को नहीं लगता कि आगे जाके प्रशासन को इसके लिए कुछ डिसीजन लेना चाहिए और आगे ये मर रहे कबूतर उसके लिए कौन जिम्मेदार है वो ध्यान रखना चाहिए। आप रविवाटी सर्वांची एक हे असते, भावना असते, त्यांना हाकालणं म्हणजे बरोबर नाही। इतर काही लोकांशी आपण बातचीत। सर, तुमचं नेमकं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे, काय सांगाल? मी डॉक्टर कांबळे, नॅचरोपॅथी। महत्त्वाची गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंटची नेहमी पॉलिसी असते की लोकांना बेवकूफ बनवणे, वेगवेगळ्या गोष्टी दाखवून, जसं कोरोना आणि इतर गोष्टी। तसंच आता नवीन गव्हर्नमेंटने स्कीम काढलेली आहे की कबुतरांच्या बाबत लोकांना निर्दयी आणि प्रेम व्यक्त करणे हे दाखवलेलं आहे, जेणेकरून जेवढं शक्य असेल गव्हर्नमेंट हे लोकांना मूर्ख बनवण्याचं काम करते। असं कबुतराच्या बाबतीत आता नवीन काही गव्हर्नमेंटने फॅड काढलेलं आहे। गव्हर्नमेंटने प्रूफ करावं, साबित करावं, सुप्रीम कोर्टचा आदेश आणावा, त्यानंतर कबूतर परमिट ठरवतील की काय करायचं। पण गव्हर्नमेंटने निर्णय लादण्यात आलेला आहे, हे जबरदस्ती करण्यात आलेलं आहे, कबुतरांना भुके ठेवण्यात येत आलेलं आहे। याबाबत गव्हर्नमेंट हे स्वतःच्या डोकं चालवत नाही, कुठल्या तरी मिनिस्टर किंवा कुठल्या तरी मोठ्या माणसाचं जे काम आहे। तर सर्वसामान्य पब्लिक आणि मीडियाला मी आवाहन करतो की ह्या पाठी कोणाचं डोकं आहे हे साबित करावं। जे गव्हर्नमेंट पब्लिकला त्रास देण्याच्या हेतूने किंवा कबुतरांना उपाशी ठेवण्याच्या हेतूने जे पाऊल उचलत आहे ते कोणाच्या हेतूने करत आहे ते मीडियाने शोधून काढावा। पण न्यायालयाचा आदेश आहे, न्यायालयाच्या आदेशासमोर तुमचं म्हणणं कितपत योग्य आहे असं वाटतंय तुम्हाला? नाही, ते खोटं आहे, ते बंद केलं आहे, सगळं खोटं आहे, दादागिरी आहे। आम्ही सगळे किती वर्षापासून, मी 15-20 हर एक इंसान को ना तकलीफ है, वो अंदर से रो रहा है, प्रशासन जाग नहीं रहा है। आज हमको तकलीफ है तो हम क्यों हमारा केरोसिन डाल के तुमको बतावे कि हमको कितनी तकलीफ है अंदर। हमारा क्रोस और बढ़ रहा है। हम चाहते हैं कि बहुत जल्दी 3 या 4 दिन में इसका निर्णय आ जाए। क्या है कि अभी सर के ऊपर पानी जा रहा है। कोर्ट में कोई गया है? कोर्ट के आदेश का दाखिला दे रहे, कोर्ट में कोई गया है आपकी तरफ से? कोर्ट में ना हमारे वकील सब गए हैं, लेकिन सुनवाई थोड़ा भी नहीं है। मेरे को एक चीज़ बताओ, बम फूटा था, 20 साल के बाद उसकी सुनवाई हुई और ये कबूतर 20 दिन के अंदर सुनवाई होगी? इतना अच्छा नॉलेज है इनको। 100 साल का कबूतर खाना 20 दिन में डिसीजन ले लिया कि गलत है। अरे 2-4 बंदे बोल दिए कि भाई तकलीफ है, उनको भी पूरा ज्ञान नहीं है, समझो। सर्वे किए बिगर, अच्छा दुकान वाले को पूछो ना, तुमको ऐसा लग रहा है? तुमची याबाबत काय भूमिका आहे सर? कबूतर खाने जे आहे गेला पाहिजे, एकदम लोकांना त्रास आहे इथे भरपूर, नुसता इथे नाही बिल्डिंग मध्ये सगळीकडे त्रास आहे, तो गेला पाहिजे। इसका जिम्मेदारी कौन है? मतलब इससे क्या है, इंसाफ क्या करना चाहता है गवर्नमेंट? बताइए ना, क्या इंसाफ करना, क्या करना चाहता है? ये बैंड्रा में चले जाओ, मालाड में जाओ, कितने कबूतर खाने, कितने पाल के रखे घर में। और एक पॉइंट हाँ, उसका क्या है फिर? वो उसमें मतलब बीमारी नहीं हो रहा है? यहाँ पे जो 60 साल 70 साल से रह रहे हैं उसको बीमारी हो रहा है। अरे ऐसा कौन सा जज है, कौन सा वकील है, कौन सा मंत्री है जो इतना डायरेक्ट डिसीजन ले लिया कबूतर खाना बंद करने के लिए? हाँ, अरे कुछ लोग आते हैं, देखते हैं, जाते हैं, पब्लिक है, दुकान है, सब जगह के कबूतर खाने खुले हैं, सिर्फ दादर के कबूतर खाने पे ही क्यों तालपत्री डाली? क्यों इनको ये रास्ते में बीच में नड़ रहा है? उनका कोई बड़ा प्रोजेक्ट रहेगा जिसकी वजह से इनको हटाना यहाँ से।
और builder वो भी है, उन्होंने ये 100% सारा builder इल्जाम वो भी है। उन्होंने आम पब्लिक पे डाला है कि इनकी वजह से प्रॉब्लम हो रही है। साबित करो ये पहले। उनका दर्द हो रहा है, उनको पाँव में जलन हो रहा है, उनको तकलीफ हो रहा है। उनको तुम लोग को पाँव में जलन होगा तो कैसा होता था? तुम्हारा भी पाँव ऐसा जमीन में रखो तो दर्द होता है कि नहीं, वो सोचो ना। हाँ, उनका कैसा हो रहा है, उनको तकलीफ कितना हो रहा है? खाना पीना तो मतलब हो रहा है। हम लोग इतना साल से धंधा कर रहे, इधर 50 साल से धंधा कर रहे, इतना कुछ प्रॉब्लम नहीं हुआ है, कुछ नहीं। इंसान सबको इंसान को प्रॉब्लम होएगा, ऐसा होएगा तो तकलीफ तो होना चाहिए नहीं। किसी को इतना साल से कुछ किसी को प्रॉब्लम नहीं हुआ। अभी इतना कबूतर खाना, इतना ऑप्शन उठा रहे, गलत है। किसी इंसान को पानी खाना नहीं मिलेगा, बहुत तकलीफ है। ऐसा ऑप्शन नहीं देना चाहिए किसी को। 8 दिन में 10 दिन में ऐसा ऑप्शन उठा रहे हो, गलत है। आप बताइए। हम इधर 45 साल से हमारा दुकान है, हम लोग को कोई तकलीफ नहीं। रोज हम चना डालते हैं और हमारे जैसे कितने आते हैं चना डालने के लिए। ये जो निर्णय ले रहे गैरल दे रहे हो, हर जगह पे कत्ल खाने इतने चालू हो, बंद कराओ। पहला जिसे कैंसर होता है गुटखा बंद कराओ, उससे पैसा मिलता है गवर्नमेंट को, उसके लिए वो कुछ नहीं करना है। अब इसमें मनसे ने भी अपना स्टैंड बताया। मनसे ने कहा है कि कोर्ट ने जो आदेश दिया है उसका आपने पालन करना चाहिए। कर रहे हैं ना, बरोबर। पालन तो कर ही रहे हैं। अगर पालन नहीं कैंसर हो रहा है, चाइनीज फूड बिक रहा है रास्ते पे, उसका कुछ नहीं निर्णय लेने का। प्लास्टिक खिला रहा है पब्लिक को, उससे तकलीफ होता है। मेरे को अभी मैं सीमा मेन चीज बताता हूँ। ये बंद करने का कारण एक ही है कि सरकार चाहती है कि मनुष्य का जीव अच्छा रहे। मैं बोलता हूँ, आपको लगता है भारत के अंदर मनुष्य जो पहले 100 साल जीते थे अभी 45 साल में अटैक आके मर दे, उसका कारण ढूंढा है क्या? केमिकल वाला खाना, रोड पे खाना, केमिकल के मिलने का, पानी शुद्ध नहीं मिलता है, बीएमसी वाले साफ नहीं करते अपने यहाँ पे। लेकिन अभी आज मंगल प्रभात लोढ़ा ने भी सुझाव रखा है कि अगर यहाँ के बंद करते हो तो मुंबई में कहीं तो भी आपने इनकी व्यवस्था करनी चाहिए। नहीं, हम क्यों व्यवस्था करें? ये गवर्नमेंट ने करनी चाहिए। नहीं, गवर्नमेंट भी क्या कर सकता है? अरे मेरे को मेरा झोपड़ा तोड़ता तो मुझे नाला सोपारा भेजता है। मेरे को कहाँ रहने का ये तुम लोग नक्की करोगे क्या? वैसे ये पक्षी को कहाँ रहने का वो कुदरत नक्की करेगा। ये 100 साल से कबूतर यहाँ पे रहते हैं, हम लोग अभी आए, हमारा 25-30 साल का है। सबसे जूना कौन है? कबूतर खाना। अगर अंग्रेजों के जमाने में बना हुआ ये आपकी क्या भूमिका है इसको लेकर? मेरी कुछ भूमिका नहीं है, बस हमारा कबूतर खाना खोल दो, बाकी कुछ नहीं है हमारा। जो बताया जा रहा है कि उस ब्रीदिंग के को लेकर इशू होते हैं। हाँ, ब्रीदिंग के लिए जो इश्यू होता है, तो ब्रीदिंग के इश्यू में सबसे बड़ा हिस्सा पोल्यूशन का है। उसका भी आप रिपोर्ट, अगर आप प्रेस रिपोर्टर है तो आप रिपोर्ट निकालिए कि एक साल में खाली भारत देश के अंदर 16 लाख से ज़्यादा डेथ पोल्यूशन से हो रही है। वो पोल्यूशन को रोकने का क्या प्रावधान है गवर्नमेंट के पास? वो पोल्यूशन, इससे कबूतर से तो अभी कितने मरे उसका कोई रिकॉर्ड ही नहीं है। इससे तो 16 लाख मर रहे, तो बीमार कितने होते होंगे? और दूसरी बात, ये जितनी बिल्डिंगें सर आप मेरी पहले पूरी बात हो रही है। ये जितनी बिल्डिंगें बन रही है, ये बिल्डिंग की परमिशन पालिका दे रही है। उसके ऊपर जो पेड़ लगे थे वो पेड़ को काट दिए जा रहे, तो फिर ये पोल्यूशन बढ़ेगा कि कम होगा? उसका जवाब कौन देगा हमें? और पोल्यूशन उसकी वजह से ही बढ़ रहा है। ये सब एसी लगे हैं, सब पोल्यूशन बढ़ रहा है, उसकी वजह से लोगों का ब्रीदिंग खराब हो रहा है और उसका पूरा दोष कबूतर के ऊपर डाल दिया जा रहा है। ये कहाँ का न्याय है? आप बताइए, आपकी क्या इस बात को लेकर भूमिका है? अभी तक तो ऐसा कुछ सुना नहीं है कि कबूतर से लोग मरते हैं। ऐसे जगह जगह लोग कबूतर पालते भी हैं। गांव में तो बहुत शौक रखते हैं कबूतर पालने का, और यहाँ पे भी कई सालों से कबूतर हैं और यहाँ रस भी रहता है। इसी जगह यहाँ पे पूरा मार्केट है यहाँ पे, लेकिन ऐसी कभी आज तक ऐसा रिपोर्ट आया नाही आहे। दादा, तुमचं काय या सगळ्या संदर्भात मत आहे? तुम्ही काय सांगाल? मुख्य प्राणी आहे ते, त्यांना मग हे बाई करायला पाहिजे असं। प्राणी ते प्राणी असतात ना, त्यांना काय बोलता येत नाही, काय नाही, ते फुकट त्यांना हे करायचं काय फायदा आहे त्याचा? नाही, सरकार करते, चांगलं नाही करत आहे बिलकुल। तर कबूतर हे शांतीचं प्रतीक मानलं जातं आणि त्याच्यावर तो अन्याय जर होत असेल तर हे चुकीचं आहे। तारा राणीला तिकडे तुम्ही आणता, त्याच्यासाठी एवढा मोर्चा काढला, मग ह्याला का मुक्या जनावराला तुम्ही बंद करता? त्याच्यासाठी काहीतरी पर्याय शोधा, की त्याच्यासाठी माणसं मरतात नाही, ह्या प्रदूषणाने माणसं मरतात, ह्याला कोण पर्याय करणार? न्यायालयाचा आदेश आहे, आता त्याचं काय केलं पाहिजे असं वाटतं? न्यायालयाने त्याच्यासाठी काहीतरी करा ना, की ह्याच्यासाठी ह्या मुक्या जनावराला का तुम्ही मारता? त्या आम्ही तर मराठीच आहे, पण मराठी असून मी त्याच्यावर का तुम्ही अन्याय करता? न्यायालयामध्ये अजून साबितच नाही झाला आहे। न्यायालयाकडे काय पण प्रूफ नाही आहे की ह्याच्यामधून माणूस मरून राहिले। तसा एक पण डॉक्युमेंट असेल तर न्यायालयाला सांगा की ते दाखवायला आम्हाला की ह्याच्यापासून लोकांची मृत्यू होऊन राहिली आहे।
मग न्यायालय ते डॉक्युमेंट त्याच्याकडे प्रूफ काय आहे नाही, तसंच लोकांच्या ते कंप्लेंटवरती आधार ठेवून ते न्याय देतात, ते कसं न्याय आहे मग? इतर काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करू. काकू, कबूतरखाना बंद केलेला आहे, तुमचं म्हणणं काय आहे? कारण सांगितलं जातंय कबुतरामुळे प्रदूषण होते. नाही मला वेळ तर कबुतरांमुळे प्रदूषण होतंय असं वाटतंय का तुम्हाला? काय सांगा, इथे लोक कंप्लेंट करतात की टाकू नका म्हणून म्हणजे पक्षानं अन्न टाकू नका असं सांगितलंय, बंद करायचं म्हणतात. आता काय बाकी जनतेवरती आहे. तुमची भूमिका काय आहे? कारण जे सांगितलं जातंय की कबुतरांमुळे प्रदूषण होतंय किंवा त्यामुळे श्वसनाचे आजार होते, यावर तुमचं मत काय आहे? आता मी पण रेडिओवर ऐकलं ते जितू राजे म्हणतो की बाबा हे नाही अन्न घालायचं, इथं बंद करताय, कशाने करताय असं म्हणतात. मग ते काय तर या सगळ्या संदर्भात आपण बघतोय लोकांच्या प्रतिक्रिया, इतरही काही लोक आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतोय. सर, तुमचं म्हणणं या सगळ्या संदर्भात काय आहे कबूतरांचं? सर, आप बताइए, आप कुछ कहना चाहते हो? कबुतरांमुळे प्रदूषण होतंय आणि म्हणून हे कबूतरखाने बंद केले जात आहेत. तुमचं मत काय? खरंच तुम्हाला काही किती वर्ष झाली इथे राहता? काय त्रास होता? 25 वर्ष झाले इथे. मला पासून काय प्रॉब्लेम नाही आहे. ते कबूतरखाना चालू असला पाहिजे, असं काय टेन्शन एवढं त्रास नाही. एवढे वर्ष आम्ही दुकान देता 25-30 वर्ष काम करतो इथे, अजून बघा आम्हाला काही त्रास नाही त्यांचा कबुतरांचा. तुमचं काय मत आहे? मी राहिलं तर इथे नाही आहे, पण दरवेळी कबूतरखाना म्हणून जो ऑप्शन म्हणून ओळखला जातो रोड, तर एकदा कधीतरी असं सुद्धा वाटतं की इकडच्या लोकांसाठी पण कधी कधी हानिकारक आहे आणि आपल्यासाठी पण आहे. पण कधी कधी वाटतं की मुक प्राणी आहे तर त्याला थोडंसं अन्न दिलं तर काय प्रॉब्लेम आहे, असं सुद्धा वाटतं. तर दोन्ही साईडने मी बोलू शकतो, असं काय हे नाही आहे, कन्फर्म नाही आहे की एक साईडने. तुम्ही कुठे राहता? तुमचं या सगळ्या संदर्भात काय मत आहे? काय सांगा? या संदर्भात माझं एवढं मत आहे, आज माझ्याकडे आहेत ना लहानपणापासून कबूतर आहेत माझ्या घरामध्ये आहेत, मला कधी काही ह्याचा प्रॉब्लेम आलेला नाही. मला याचा काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे आणि मी मस्त तंदुरुस्त आहे. त्या कबुतरामुळे काही होत नाही. ही लोकांची एक ही आहे, हे गुटके खातात आणि रस्त्यावर फिरतात ना, ते बंद करा ना, ते बंद करा ना. त्याच्यापासून ज्याच्यापासून त्रास आहे ते बंद करा. या कबुतरापासून त्रास होते म्हणून तुम्ही ओरडता, ही चुकीची गोष्ट आहे. हे गुटके रस्त्यावर अहोरात्र फिरतायत, त्यांच्यावर काहीतरी बंधन आणा. आणि उघड्यावर जेवण वगैरे विकतात ना, उघड्यावर जेवण या अगोदर हे काही नव्हता, त्यावेळेला माणसाला काही त्रास नव्हता. आता हे आल्यानंतर हे वाढले तर त्याचा काहीतरी बंदोबस्त करा ना, त्याचा बंदोबस्त करा काहीतरी. ठीक आहे. आपण या सगळ्या संदर्भात बघतोय की कबूतरखाना या ठिकाणी बंद केल्यानंतर नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया. अनेकांना असं वाटतंय की हा मुक्या प्राण्यांवरती अन्याय होतोय आणि त्या स्थानिकांकडनं देखील सांगितलं जातंय की आम्ही अनेक वर्षापासून या ठिकाणी व्यापार व्यवसाय करतोय. मात्र लोकांचा रेटा हे कबूतरखाने सुरू ठेवावे याचसाठी जास्त असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. त्यामुळं आता पुन्हा एकदा न्यायालयामध्ये या सगळ्या संदर्भात नेमकं प्रकरण गेल्यावरती यात काय निर्णय येतो हे बघणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. या कार्यक्रमामध्ये आम्ही इथेच थांबतोय. कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.